नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. तुम्हाला शब्द दिला होताच की बऱ्याच गोष्टी आपण स्पष्ट करायला समोर येणार आहोत. आता त्या बऱ्याच गोष्टी कोणत्या? तर भुजबळांची डिग्री, भुजबळांच्या संस्था, भुजबळांचं हिंदुत्वावरचं प्रेम, या सगळ्याच गोष्टी आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. आणि हातात आपण कागद घेऊन बोलणार आहोत. विनाकारण काहीही बोलायचं नाही आहे. आणि मी त्या माणसाला बोलतं करणार आहे ज्यांनी आपली अख्खी हयात भुजबळांना मोठं करण्यासाठी घातलेली आहे. भुजबळांना म्हणण्यापेक्षा भुजबळांच्या संस्थांना मोठं करण्यासाठी घातलेली आहे. माझ्यासोबत आहेत व्यवसायानं सीए असलेले सुनील कर्वेजी. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या लोकांना कळणं आवश्यक आहे की मी असं का म्हणतोय की भुजबळांच्या सोबत होते. पहिल्यांदा एक कागद दाखवतो. मला वाटतं तो कागद तुम्ही नाकारणार नाहीत आणि महाराष्ट्रालाही तो कागद जरासा आश्चर्यकारक वाटेल. आणि तो माझ्या हातातला हा कागद आहे. हा कागद आहे नोंदणीचं प्रमाणपत्र. म्हणजे धर्मदाय आयुक्ताकडे जे नोंदणी केली जाते त्याचं हे प्रमाणपत्र आहे. आणि त्या प्रमाणपत्रावरच्या संस्थेचं नाव आहे महात्मा फुले समता परिषद. आणि या महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख होते छगन भुजबळ. आणि हे सर्टिफिकेट ज्यांच्या नावावर आहे ते आहे सुनील गंगाधर कर्वे. समता परिषद ही संस्था महाराष्ट्रात काय आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. आणि तुम्ही त्याच्या एकूणच संस्थापकाच्या पैकी, ज्याच्या नावावर प्रमाणपत्र निघतं अशा व्यक्तीपैकी आहात, कर्वे असूनही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही भुजबळांच्या आत्यंतिक जवळचे होता. समता परिषद आणि तुमचा संबंध काय? भुजबळ जेव्हा पहिल्यांदी मंत्री झाले त्याच्यानंतर माझ्याशी एकदा बोलताना आणि मी त्यांना म्हटलं की तुम्हाला आता हे पद मिळालेलं आहे तर तुम्ही आपल्या समाजातले जे मागास लोक आहेत, ज्यांना तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत, तर त्यांच्यासाठी काही करता येण्यासाठी आपल्याला एक वेगळी संस्था जर तुम्ही निर्माण केलीत आणि त्याच्या तर्फे तुम्ही जर ते काम केलं तर ते बरं होईल. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती संस्था करण्याचं ठरवलं, महात्मा फुले समता परिषद. आणि ती संस्था जन्मास आली. आणि त्यामुळे त्या संस्थेच्या सुरुवातीच्या फाउंडर मेंबर संस्थापकांमध्ये मी एक होतो त्याच्यात. आणि त्यानंतर पहिला मेळावा जालन्याला झालेला 45-46 डिग्री टेम्परेचर असताना. आणि तेव्हा मी बघितलं की एवढे मागासलेले लोक, गरीब, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं विचार येऊन त्या उन्हात 5-5, 6-6 तास बसलेले. आणि तेव्हा मला त्यांना असं वाटायला लागलं की बाबा ह्यांनी ह्या लोकांसाठी खरंच काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की बाबा ह्याच्यात खूपच चांगलं काम आपल्याला करायला मिळेल आणि त्याप्रमाणे आपण ते काम करावं अशी माझी मनापासून इच्छा होती. पण त्याच्यानंतर हळूहळू मी खूप वेळा प्रयत्न केले की आपण काहीतरी करावं. पण असं माझ्या नंतर लक्षात यायला लागलं की ह्या एकंदरीत संस्थेचा आणि त्याच्या वेगवेगळ्या मेळाव्यांचा हा वापर हा फक्त जेव्हा केव्हा त्यांच्या पॉलिटिकल पार्टीच्या बॉसची खप्पामर्जी झाली, हे अडचणीत आले की थोडं प्रेशर टॅक्टिक्स म्हणून ते मेळावे भरवायचे. त्यातनं त्या गरीब लोकांना बोलवायचं, तिकडे ते सगळे मेळावे सक्सेसफुल करायचे आणि स्वतःचं वजन वाढवून घ्यायचं बास. अजून एक काहीतरी विषय आहे या सगळ्यामध्ये की मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची निर्मिती ज्या वेळेला होत होती त्यावेळेला एक प्रस्ताव होता की ओबीसी वर्गासाठीचं काहीतरी भलं व्हावं, विद्यार्थ्यांना भलं व्हावं, असं काहीतरी करावं असं भुजबळांच्याकडे प्रस्ताव होता. तो काय होता? नाही, त्याच्यात असं होतं की माझं संपूर्ण कार्य हे शिक्षण क्षेत्रात आहे. त्यामुळे मला असं सारखं वाटायचं की मुंबईमध्ये महाराष्ट्रातनं जे काही मागास विद्यार्थी येतात, गरीब विद्यार्थी येतात, त्यातल्या अनेकांना मुंबईमध्ये चांगल्या संस्थांमध्ये ॲडमिशन घेता येत नाही कारण त्यांना राहण्याची सोय नाही. मुंबई महाग आहे खूप. म्हणून मी हे उपमुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे असा प्रस्ताव घेऊन जा की BKCमध्ये अनेक प्लॉट्स रिकामे आहेत, त्यातला एखादा प्लॉट आपल्या संस्थेला महात्मा फुले समता परिषदेला द्यावा, ज्याच्यावर आपण एक हॉस्टेल उभारू आणि ज्याच्यात महाराष्ट्रातनं सगळे जे ओबीसी विद्यार्थी ते येऊन शिकू इच्छितात त्यांच्यासाठी मोफत राहण्याची आपण सोय करू. म्हटलं हे खूप मोठं कार्य होईल. आणि माझा शिक्षणाशी संबंध असल्यामुळे मी ते सुचवलं. ते ह्याच्यामध्ये मी नुसतंच सुचवलं नाही, मी जवळजवळ 3-4 वेळा
माझ्या स्वाक्षरीने महात्मा फुले समता परिषदेच्या लेटर हेडवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यांच्याजवळ दिलं की तुम्ही ते मुख्यमंत्र्यांकडे जाताय तर हे तुम्ही करून घ्या. पण माझ्या मते त्याच्या बरोबरच दुसरी पण काही कामं माझ्या मते भुजबळांच्या एकाही संस्थेला बांद्रा कुर्ला जागा नाही मिळालेली का? नाही, ह्याला एकाही संस्थेला नाही मिळाली. म्हणजे बांद्रा कुर्ला आणि भुजबळ हे एकमेकापासून लांबच राहिले? हा, नाही मिळाली. अच्छा, मला यात आणखी एक प्रश्न आहे. तुमचा एमईटीचाही खूप जसा समता परिषदेचा खूप चांगला संपर्क आहे तसा एमईटीचा पण खूप चांगला संपर्क आहे. इनफॅक्ट एमईटीच्या संस्थापकापैकी तुम्ही एक आहात. एमईटी आणि जे नाशिकला सगळं उभं राहत आहे ते नाशिकला एक भुजबळ नॉलेज सिटी उभी राहिली आहे. त्याच्याबद्दलही काहीतरी विषय आहेत की जसं सरस्वतीची काय गरज आहे, आपण त्याची पूजा नंतर करू असं ज्या उत्साहात भुजबळ म्हणाले ना, काय गरज आहे सरस्वतीची, आपण पूजा त्याच्या नंतर बघू, तसं ज्या आधुनिक सरस्वती आहेत, म्हणजे खरं तर त्या सरस्वतीमध्ये म्हणजे या सरस्वतीमध्ये मी कोणताही फरक मानत नाही. सावित्री आणि सरस्वती यातला मी फरक यासाठी मानत नाही की मी आधीच म्हणालोय, सरस्वती ही देवताच प्रतिकात्मक आहे. तिच्या हातातली पुस्तकं ही ज्ञान विज्ञानाचं प्रतीक आहे. तिच्या हातातली वीणा ही कलेचं प्रतीक आहे. तिच्या जवळ असलेला राजहंस हा सत्सद विवेक बुद्धीचं प्रतीक आहे आणि शुभ्र वस्त्र हे शुद्ध चारित्र्याचं प्रतीक आहे. खरं तर सावित्रीबाई देखील सरस्वतीचाच एक मूर्त अवतार म्हणावं लागेल. त्या नावाच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे. मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले असं काही नाव दिलं असतं तर तीही खरं तर हिंदू परंपरेप्रमाणे सरस्वतीचीच उपासना राहिली असती. ते काय प्रकार आहे मला तो लक्षात नाही आलाय. आपण कुठेतरी त्याचा उल्लेख केलाय. नाही, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट ही खरी माझीच संकल्पना होती आणि कारण मला विद्यार्जनाचं काम करायचं होतं आणि त्यामुळे मी आणि भुजबळ यांनी ती संस्था स्थापन केली. आम्ही दोघांनीच ती स्थापन केली आणि त्याच्यानंतर मुंबईचा जसा जसा हा उभा राहिला डोलारा, 20 वर्ष मी तन मन धन सगळं अर्पण करून, माझं सगळं मी त्याला अर्पण करून मुंबई आणि नाशिक हे दोन्ही कॅम्पस उभे राहिले त्याच्यातनं. आणि हे कधी कधी मधून मधून नुसते यायचे कार्यक्रमांना वगैरे याच्यामध्ये. तर मी त्यांना एक तेव्हा प्रस्ताव दिलेला की जेव्हा आपला नाशिकचा एवढा मोठा आता कॅम्पस उभा राहतोय तर आपण त्याला महात्मा फुलेंचं नाव देऊया. त्या कॅम्पसला महात्मा फुले नॉलेज सिटी असं आपण नाव देऊ त्या ह्याच्यात. तर आधी ते मला काही म्हणाले नाहीत, पण नंतर मला असं कळलं की त्यांच्या मनात ते नव्हतं, त्यांना स्वतःचं नाव द्यायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी परस्पर स्वतःचं नाव देऊन तिकडे मोकळे झाले. मलाही माहीत नाही, म्हणजे मी संस्थापक आहे, मी लाईफ टाईम ट्रस्टी आहे त्याचा, कुठलं रेझोल्युशन नाही, काही नाही. परस्पर कारण त्यांना माहिती होतं मी विरोध केला असता की तुम्ही महात्मा फुलेंचं नाव द्या. आपल्या नावानी विद्यार्थी कशी काय प्रेरणा घेतील भुजबळांच्या नावानी, कशी घेणार ना. म्हणजे महात्मा फुलेंचं जे कार्य आहे, सावित्रीबाईंचं जे कार्य आहे, त्यांनी विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि त्याच्यात आपले विद्यार्थी जास्ती शिकतील अशी माझी भावना होती. पण जे उठता बसता महात्मा फुलेंचं, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतात फक्त, त्यांनी त्यांच्या नावाला विरोध करून त्यांचं नाव न देता स्वतःचं नाव दिलं, हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा धक्का होता आणि त्यामुळे मी त्याच्या विरोधात आवाज उठवला. पुढे नाव स्वतः म्हणजे महात्मा फुलेंचं देण्याच्या ऐवजी स्वतःचं नाव देणारे भुजबळ आता मात्र दावा करतायत की सरस्वतीचं नंतर बघू, आपण पहिले महात्मा फुलेंची पूजा करू, आपण सावित्रीबाई फुलेंची पूजा करू, आपण आंबेडकरांची पूजा करू. पण हे पूजा करणं कसं असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तो एमईटीच्या प्रांगणातला मा शारदेचा पुतळा झाकून टाकलाय असं कळ दिसलं त्या आंदोलनाच्या मध्ये. तो एक प्रकार मला विचित्र वाटला मला. ते खरंच मला म्हणजे जेव्हा त्यांनी सरस्वतीच्या बाबतीत हे जेव्हा त्यांना वक्तव्य मी बघितलं तर मला खरंच खूप वाईट वाटलं. कारण सरस्वती ही देवता आपण मानतोच आपली, आणि माझ्यासाठी एमईटी मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट हे मी कायम सरस्वतीचं मंदिरच मानत आलेलं आहे. त्यामुळे मी कायम त्यांना सांगायचो की तुमचे बाकीचे काय धंदे असतील ते ह्याच्या बाहेर, ह्या प्रांगणाच्या बाहेर हे मंदिर आहे, ह्याच्यामध्ये कुठलेही तुमचे इतर हे चालणार नाहीत, हे मी निक्षून सांगायचो. आणि ते ऐकायचे सुद्धा आणि ते ह्याच्यामध्ये. त्यामुळे पण असं झालं की त्यांना मग बहुतेक वाटलं की आता हे अडचण होत आहे आपल्यासाठी, तर त्यांनी गुंड लावून
जो सरस्वतीचा पूजा करणारा आहे आणि जो म्हणतो इकडे सरस्वतीचं मंदिर आहे, तर मला त्या मंदिराच्या बाहेर कसं ठेवता येईल याच्यासाठी त्यांनी गुंड लावून मलाच आत न येऊ देणं हे प्रकार त्यांनी चालू केले त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे माझ्या मते हे जे काय त्यांचं म्हणणं आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ह्या सगळ्यांच्या प्रतिमा आणि त्यांचं पूजन नुसतं नाही, कारण नुसतं पूजन करून काही होत नाही, त्यांचं चरित्र वाचून ते आपल्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या चारित्र्यात कसं आणावं हे खरं शिकवायला पाहिजे तिकडे. त्यामुळे त्यांना कोणाचाच विरोध नाही आहे. त्या पुतळ्याबाबतही ते काही बोलले होते तुमच्याशी की मला काहीतरी करावं नाही, कारण तिकडे आमच्या मुंबईच्या कॅम्पसला जेव्हा संगमरवरी मोठी सरस्वतीची मूर्ती खाली लागत होती तेव्हा त्यांना हे कळत होतं की मी त्यांना बाकी काही तिकडे करायला देणार नाही आणि देत नाही आहे. त्यामुळे मग तेव्हा एके दिवशी मला ते म्हणाले ही सरस्वतीची मूर्ती इकडे लावताय, मला काय माहित नाही. अरे म्हटलं सरस्वतीची ही पहिल्यापासून आहे आपल्याकडे, फक्त आपण आता ती नवीन सरस्वतीची संगमरवरी लावतोय. मला म्हणाले मला असा राग आलाय की मला असं वाटत होतं की ती उचलावी आणि समुद्रात फेकून द्यावी. ग्रेट, तेव्हापासूनच्या ह्या भावना. म्हणजे मला एवढा धक्का बसला की काही असलं तरी तुम्ही संस्थापक माझ्याबरोबर आहात त्या संस्थेचे, जिथे आपण विद्यार्थ्यांना विद्यार्जन करतोय, विद्यार्थ्यांसमोर काही आदर्श ठेवायचा प्रयत्न करतोय, तुम्ही स्वतःला त्याचा अध्यक्ष म्हणून घेताय आणि तुम्ही म्हणता सरस्वतीची मूर्ती फेकून द्यावी. ही जवळजवळ 12-1 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भुजबळांची सवय तशी जुनीच आहे. त्यांना काय काय फेकून द्यावं वाटतं मला माहित नाही, पण त्यांना त्या काळी 12 वर्षापूर्वी एक तप आधी सरस्वतीची मूर्ती देखील फेकून द्यावी वाटली होती. खरं तर भुजबळांच्या एकूणच कारनाम्याविषयी भरपूर काही बोलता येऊ शकेल. रामटेकवरच्या ग्रीन रूम बाबतही बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट करता येऊ शकेल. करूया, कर्वे साहेबांचा तो विषय नाहीये, तो जरा वेगळ्या पद्धतीनं आपण हाताळूया कधीतरी, त्यावरही बोलता येईल. आता आपण डिग्री, शिक्षण, सरस्वती या विषयावर. कर्वे साहेब, एक मला महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की छगन भुजबळ हे नेहमी स्वतःचा उल्लेख एक उच्च शिक्षित नेता असं करतात, म्हणजे अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं वगैरे वगैरे. सगळ्यात पहिला म्हणजे मी अज्ञानी माणूस आहे, मी आपला कला शाखेतून पदवीधर झालेला व्यक्ती, मला फारसं काही कळत नाही, पण ते असं काहीतरी इलेक्ट्रिक मेकॅनिकल इंजिनियर असा काहीतरी वेगळा शब्द ते वापरतात. खरंच त्यांची डिग्री काय आहे, कशा स्वरूपाची डिग्री आहे, कुठून घेतलेली आहे ती? आय थिंक तुमच्या माध्यमातून हे मला आज खुलासा करावाच लागेल, कारण सगळ्यात दुर्दैवी घटना अशी आहे की जेव्हापासून हे सगळं त्यांनी तिकडे मला अडवणूक करणं सुरुवात केलं तेव्हा त्यांनी सगळ्यात एक दुर्दैवी गोष्ट अशी केली की मुंबई एज्युकेशनल ट्रस्टची आमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर स्वतःला अध्यक्ष म्हणून मोठा फोटो आणि स्वतःची खाली माहिती दिली आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलंय, आता पण तुम्ही वेबसाईटवर जा. मी प्रेक्षकांना एक विनंती करतोय की हे सगळं सांगत असताना MET म्हणजे मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या वेबसाईटवर आपण जर गेलात आणि अबाउट अस याच्यामध्ये जर बघितलं आणि त्यात अध्यक्षांची माहिती आपण सर्च केली तर आपल्या लक्षात येईल. मी तुम्हाला URL देखील त्याचा देतोय, लिंक देखील त्याच्यावरती देतोय. तुम्ही तिथे जाऊन सर्च करा, खालीही ती माहिती देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे सर्च केल्यावर हे काय म्हणते ते तुम्हाला दिसेल. तर तिथे जर आपण जाऊन बघितलं इव्हन आत्ता तरी तिथे तुम्हाला दिसेल की बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये त्यांनी स्वतःचा फोटो, चेअरमन, आणि तिथे चक्क म्हटलंय की अ क्वालिफाईड मेकॅनिकल स्ट्रोक इलेक्ट्रिकल इंजिनियर. आता मेकॅनिकल स्ट्रोक इलेक्ट्रिकल असा इंजिनियर मी तरी अजून बघितलेला नाहीये. आणि दुसरं म्हणजे की मला नाही म्हणजे तेच मला सत्य परिस्थिती माहिती आहे. म्हणजे एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांनी स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल एवढं खोटं बोलावं आणि ते पण ओपनली, ज्यांनी पालकांची आणि विद्यार्थ्यांची पण दिशाभूल होतीये खरं म्हणजे. कारण कुठलेही पालक किंवा विद्यार्थी कुठल्याही संस्थेत आपल्या विद्यार्थ्याला घालतात तेव्हा बघतात की संस्थेचे कोण आहेत. मला हे माहिती आहे कारण हे कायम सगळ्यांना सुरुवातीपासून, म्हणजे ही गोष्ट 83 पासूनची मला माहिती आहे की सगळ्या भाषणांमध्ये की मी क्वालिफाईड इंजिनियर आहे, क्वालिफाईड इंजिनियर, संस्थेचा उल्लेख माझं VJT आहे. मुंबईच्या VJT आहे, जी नामांकित संस्था आहे इंजिनिअरिंगची.
त्यामुळे त्याच्या बाबतीत मला असं प्रामाणिकपणे वाटायचं की अरे वा, हे VJTIचे इंजिनियर आहेत म्हणजे खरंच मला एक आदर होता त्यांच्याबद्दल, की एक पॉलिटिशियन असून सुद्धा एवढे ते शिकलेले आहेत आणि त्यांना आस्था आहे. पण जेव्हा मला वाटतं शेषन का कोणीतरी इलेक्शन कमिशननी ॲफिडेव्हिटची पद्धत आणली ज्याच्यात एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे इलेक्शनच्या वेळेला घालणं त्यांनी कंपल्सरी केलं, आणि त्यावेळेला पहिल्यांदा मग ते म्हणाले की बाबा हे जरा कर्वे साहेब तुम्ही बघून घ्या, हे सगळं लिगल काहीतरी चुकाया नको, हे नाही म्हणून. त्यामुळे मी ते बघितलं तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमचं मेकॅनिकल का इलेक्ट्रिकल ते त्याच्यात घालावं लागेल. म्हणून तो माणूस म्हणत म्हटलं त्याला सांगा काय ते मेकॅनिकल काय. तेव्हा मला इतका धक्का बसला की तेव्हा त्यांनी मला बाजूला घेतलं आणि सांगितलं की कर्वे साहेब खरं सांगू का, मी माझ्याकडे डिग्री पण नाही आहे, डिप्लोमा पण नाही आहे, सर्टिफिकेट पण नाही आहे. ग्रेट. मी VJTIला ॲडमिशन घेतलेली ही गोष्ट खरी आहे, पण मी एका सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेतली आणि त्याचं एक सेमिस्टर पूर्ण केलं, त्याच्यानंतर मी तो सोडून दिला कोर्स. अरे पण म्हटलं तुम्ही तर सगळ्यांना सांगता. अरे म्हणाले काय करू आता, मी सांगतोय आपलं ते सगळं. आता ही ठीक आहे, तुम्ही पॉलिटिकल याच्यात काय सांगायचं, पण तुम्ही ऑफिशियली माझ्या संस्थेच्या जी मी उभी केली आहे पूर्ण मुंबई आणि नाशिक दोन्ही, त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही शैक्षणिक पात्रता खोटी देताय लोकांना, ह्याचं मला अतीव दुःख आहे. आणि माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की तुमच्या फक्त ते इंजिनियर लिहून काय, तुम्ही जर आस्था असेल तर तुम्ही काय डिग्री नसेल तरी सुद्धा तुम्ही चांगलं काम करू शकता. असली खोटी माहिती शैक्षणिक संस्थेच्या ह्याच्यावर ठेवणं हे अतिशय गैर आहे. त्यामुळे माझी त्यांना जशी ही विनंती आहे तशीच मला त्यांना विनंती आहे की मी जसं म्हटलं की त्यांना की महात्मा फुलेचं नाव देऊया. आता ते हे बघितल्यावर म्हणतील हे खोटं बोलतायत, धरून चाला मी खोटं बोलतोय. माझी त्यांना आज कळकळीची विनंती आहे की तुम्हीच म्हणताय ना की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची पूजा करूया, त्यांच्या पूजेची सुरुवात तुम्ही उद्या तुमचं नाव काढून तिकडे महात्मा फुलेंचं नाव देऊन सुरुवात करा. मी जाहीर त्यांचे आभार मानायला तयार आहे. बघा, म्हणजे डिग्रीचा मुद्दा तर कळतोच आहे, पण मला अजून एक गोष्ट सांगावी वाटते. 4थी पास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो मुख्यमंत्री पद फार समर्थपणे सांभाळू शकतो. त्याला गरज नाही पडत कुठल्या डिग्री सांगण्याची. कुठे महर्षी धोंडो केशव कर्वेंनी एवढ्या मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवलेल्या होत्या, ज्यांनी अशी शिक्षण संस्था उभी केली की ज्यातून खूप मोठे मोठे विद्यार्थी घडतात. एक साम्य मला इथे दिसतंय. महर्षी धोंडो केशव कर्वेंची संस्था राजकारण्यांनी हातात घेतली आणि कर्वे कुठे गेले माहीत नाही, आता ती संस्था त्यांच्या मालकीची झालेली आहे. तसं MET सारखी संस्था सुद्धा इथे पुन्हा योगायोग आहे, पुन्हा कर्वेच आहेत. ज्या कर्वेने स्थापन केली ते कर्वे आता तिथे दिसत नाही आहेत. म्हणजे ते जे बडवे बिडवेवाला संघर्ष चालतो ना, तो त्या सगळ्यांचा तो प्रकार तिथे झालेला आहे. म्हणजे तिथेही त्या संस्थेतून कर्वे बाजूला गेलेत. MET आता भुजबळ नॉलेज सिटी झाली आहे. म्हणजे भुजबळांचं नॉलेज आहे असं ते वाटायला लागतं, पण भुजबळांचं नॉलेज नेमकं काय आहे हे आपल्या आता लक्षात आलं असेल. डिग्री किती आहे, कोणती आहे, सर्टिफिकेट कोर्सचं एक सेमिस्टर पूर्ण करणारा माणूस वेबसाईटवर खोटी माहिती देतो आणि आपल्या या सगळ्या गोष्टी जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि शिवाय पुन्हा काय, मा शारदा नको, आम्ही दुसऱ्यांची पूजा करू. पण ज्यांची पूजा त्यांना करायची आहे त्यांचं अशा लोकांच्या विषयीचं मत काय, जरा कर्वे साहेबच सांगतील. ती कविता आहे ना सावित्रीबाई फुलेंची, ती खूप सुरेख कविता आहे बघा. म्हणजे ती कविता नाही जी व्हायरल झाली आहे, ती एक वेगळी विद्येबाबतची कविता आहे. नाही, सावित्रीबाई फुलेंच्या त्या कवितेवर मी येतो, पण त्याच्या आधी एक मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की कायम हे जे म्हणतायत की मागासल्या विद्यार्थ्यांसाठी, मागासवर्गीयांसाठी मी काम करतोय, हे करतोय. अजून एक मुद्दा मी सांगतो तुम्हाला. मी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये MET मध्ये फ्री शिप चालू केलेली की जिथे गरीब विद्यार्थी, मागासलेले विद्यार्थी ह्यांना फक्त त्यांना पैसे नाहीत म्हणून माझ्या MET मध्ये त्यांना ऍडमिशन मिळत नाही, हे मला खूप लागायचं. म्हणून मी एक फ्री शिप स्कीम चालू केली आणि त्याच्यात पारदर्शकता यावी म्हणून कुमार केतकर आणि डॉक्टर स्नेहलता देशमुख यांची मी इंडिपेंडंट कमिटी केली की ते ठरवायचे की कोण त्याच्यासाठी पात्र आहेत ते, आणि त्याप्रमाणे ते करायचे. जेव्हापासून यांनी गुंड लावून मला METच्या माझ्या मंदिरात प्रवेश थांबवलाय, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी ही फ्री शिप स्कीमच बंद केली. याला कुमार केतकर साक्षीदार असतील आणि स्नेहलताजीही साक्षीदार असतील की ती समिती होती, ती समिती अस्तित्वात आहे का, आणि अशा किती मागासलेल्या मुलांना
MET मध्ये प्रवेश मिळतो. उलट आम्ही असं ऐकलंय की MET मध्ये प्रवेश मिळवायचा असेल आणि सीट मिळवायचे असतील तर थेट पैसे द्यावे लागतात. ती बातमी खूप गाजली होती. हल्ली ते टीव्हीवर पण आलेलं होतं. खूप गाजली होती बातमी. त्यांचाच माणूस बसून तिकडे मला वाटतं 15 लाख 20 लाख अशी सगळी मागणी करतोय. ही दुर्दैवी बाब आहे. मला तर खूप क्लेशदायक आहे, कारण ते माझं अपत्य आहे. ते मी उभं केलेलं आहे सगळं. गंमत अशी की नाव सारखं असल्यामुळं पुन्हा योगायोग बघा किती राग येतो एखाद्या माणसाला. भुजबळांचे एक सहाय्यक आहेत शाहू नावाचे, त्यांना शाहू या नावानेच बोलवलं जातं आणि ज्या शाहूंची पूजा करावी असं म्हणतात ना, ते त्या शाहूंच्याच नावाशी साधर्म्य असणारा व्यक्ती पैसे मागताना त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतोय. म्हणजे ज्या ह्यांच्या नावाने फुलेंच्या नावाने करायला हवं त्यांच्या फुलेंच्या नावानं कोणती विद्यापीठ किंवा कोणती संस्था स्थापन केली नाही. सावित्रीबाई फुलेंच्या नावानं फ्रीशिप सुरू करायला हवी होती, ती केली नाही. या लोकांच्या नावाने उभा केलेल्या संस्थे, म्हणजे नाव घेऊन उभा केलेल्या संस्थेत, नावाने नाही, नाव घेऊन उभा केलेल्या संस्थेत आपली शैक्षणिक पात्रता खोटी सांगून लोकांची दिशाभूल करणं चालू आहे. ना डिग्री, ना ज्ञान, ना वृत्ती असलं काहीच नसताना भुजबळ आपलं घोडं पुढे रेटत आहेत. पण याच भुजबळांच्या विषयीची आपण त्या मुद्द्यावर परत येऊया, त्या कवितेच्या मुद्द्यावर. तिथे सावित्रीबाई फुलेंचं फार सुरेख. सावित्रीबाईंनी एक कविता माझ्या मते ती सांगायला हरकत नाही. त्याच्यात त्या म्हणतात, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडीही नाही, बुद्धी असूनही चालत नाही, ते असं मानव म्हणावे का. बुद्धी असूनी हा शब्द जो आहे तो मला फार महत्वाचा वाटतो. बुद्धी असूनी म्हणजे हे खरं साम्राज्य उभं करण्याची बुद्धी ज्यांच्या मनात येते त्यांना बुद्धी आहे असं म्हणावं लागतं. पण ती योग्य कामासाठी चालत नाही, राजकीय लाभासाठी चालते. हेच तर भुजबळांचं वेगळं वैशिष्ट्य आहे. अजून काही येत राहणार आहे, माहिती समजत राहणार आहे. आपल्यासमोर भुजबळांना उघडं केलं जाणार आहे, भलेही ते धमकी देऊ देत अथवा अजून कोणाला पोलीस केस करू देत. हरकत नाही, आपलं काम लढायचं आहे, लढत राहिलं पाहिजे. खूप खूप आभार कर्वे साहेब, आपण सगळे हे उघड केलं त्याबद्दल आपले मनस्वी आभार. धन्यवाद.